अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा निषेध करत उद्धव ठाकरेंनी शनिवारी नागपुरातील राम मंदिर परिसरात राम रक्षा पठण आंदोलन केलं आणि यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं। सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका करत असताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शेलक्या शब्दात टीका केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। निलेश चंद्र यांच्या वक्तव्यावरून नवा वाद उद्भवण्याची ही शक्यता आहे। राम रक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं। हा जो काही पिसाळलेला कुत्रा आहे हा मुनी वगैरे काही नाहीये, हा ह्याला मुनी म्हणणं म्हणजे त्या समाजाला शिवी देण्यासारखं। त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं। अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दानचोरी प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। रामाच्या मंदिरात दानचोरी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी याची मागणी करत उभाटानं रामरक्षा पठण आंदोलन सुरू केलंय। दादरच्या हनुमान मंदिरानंतर शनिवारी नागपुरातील राम मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात। ठाकरेंच्या या आंदोलनावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी जोरदार टीका केली आहे। सीताच्या पतीचं नाव घेऊन गीताच्या पतीचा खुश करायचा असे हिंदू विरोधी आहेत आणि राम रक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं, कारण की त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत, तो बोलाता तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं। नागपुरातली त्यांची आवश्यकता नाही, हनुमान चालीसा करायची आणि रामरक्षा करायची। आता फक्त एवढ्यावरच निलेश चंद्र थांबले नाहीत तर ठाकरेंना टोला लगावताना त्यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केलाय। मला असं माहिती आहे की महाराष्ट्राचा राम जर केवला आहे तर तो आमचे देवेंद्र फडणवीस आहे आणि उद्धव साहेबांनी हा रामाला भुललेला आहे। एक बोलला की बाबा प्रधानमंत्री आहे त्याबद्दल आदर आहे, पण म्हणे मोदीजी विष्णूचे अवतार आहेत। आता हा निघाला म्हणे हा देवेंद्र फडणवीस काय रामाचे अवतार आहेत। हा राम आहेत, अवतार पण नाही, राम आहेत। तुम्ही काय करताय? साधारण सर्वसामान्य माणसांची तुलना देवाबरोबर करताय। तुम्हाला अक्कल आहे? अक्कल शून्य व्यक्ती आहे ते। आता निलेश चंद्र यांच्या या टीकेवर विरोधकांकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत जैन मुनी यांच्यावर हल्लाबोल केलाय। जर हा स्वतःला आता काय हा स्वतःला जैन म्हणवत नाही आणि जर आता हिंदू समजत असेल स्वतःला, तर हा कुत्रा जेव्हा अयोध्यात चोरी होत होती तेव्हा हा भुंकला नाही। राम रक्षा महाआरती आंदोलन हे आम्ही करत असताना हा भुंकतोय, तर हा पिसाळलेला कुत्रा नक्की कोणी बिस्किटं टाकल्यावर भुंकतोय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मी आता ऐकलं की कुठेतरी म्हणाला की श्वान चांगला असतं जर ते मला श्वान बोलले तर, मला श्वान नाही बोललोय, पिसाळलेला कुत्रा बोललोय। श्वान आणि पिसाळलेला कुत्रा याच्यात फरक असतो। पिसाळलेला कुत्रा कोणीही सोबत घेऊन चालत नाही, म्हणून जरा त्याचं भान ठेवा। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलंय। ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून 22 जुलैला देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरात महायज्ञ करण्यात येणार आहे। त्यातच जैन मुनींनी केलेल्या टीकेनं या वादात आणखी भर पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।